अगं मम्मा शांत हो मम्मा. तारा, हे लग्न मोडल्याशिवाय मी शांत होणार नाही. सारंग सर, मम्मा ते बघ. तुम्ही इथे काय झालं? अहो इथे एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. तुमच्यामुळे माझ्या भावाचा जीव वाचला म्हणून तुमचे आभार मानायचे होते. नाही ठीक आहे, आभार मानायची काही गरज नाहीये. अहो असं कसं? असं समजा तुमच्या विठ्ठलाने मला तुमच्या मदतीसाठी पाठवलं. मग हे मी माझ्या विठ्ठलाला देते. घ्या ना. चला येते मी. थँक्यू. आता हे लग्न कसं मोडत नाही ते बघतेच मी. कशाला बोलवलं सही? सांगते, 2 मिनिटं थांबस. मग जगन्नाथजींनी फायनल केलाय. बर, मग काय प्रश्नच नाही, चांगलाच असणार. सारंग, एकदा बघून घे ना. तू पाहिलंयस ना, झालं ना मग. एक्सक्यूज मी ब्रो, तुझं लग्न होणार आहे म्हटल्यावर मर्जी आईची नाही तुझ्या बायकोची चालणार. हे वाटेल ते शिकवू नकोस त्याला. बरोबर आहे ना, नाहीतर मग लग्नाच्या वेळेला अचानक तू हार घालता घालता थांबायचा आणि तुझ्याकडे बघून विचारायचा, मॉम हार घालू? मी आईच्या मर्जीने वागलो तर तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, तू आणि मी या जगात आईमुळे आलो. टेक्निकली गब्बस. हे बघ, मी आईच्या मर्जीनुसार वागणार, ठीक आहे? आणि तू पण जरा ऐकत जा आईचं. दादा, आपण याचं काय करायचंय? कष्ट, हे जे मस्का मारायचे तू कष्ट घेतोस ना, त्यामुळे आई तुझे जास्त लाड करते, बाकी काही नाही. चला, म्हणजे या हेवन पॅलेस मध्ये सारंगच्या स्वर्गीय वैवाहिक आयुष्याला सुरुवात होणार आहे. अच्छा, म्हणजे हॉलचं फायनल झालं? क्या बात आहे. हा, चला आता कामं डिवाइड करून घेऊया. ऑब्विसली. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या बिझनेसकडे दुर्लक्ष होता कामा नये. वेल नील, आज आपल्याला लग्नाचे आणि बाकी इव्हेंटचे आउटफिट फायनल करायचे. बाकी केटरिंग, फ्लावर डेकोरेशन, इतर गोष्टींचं सगळं मी सॉर्ट आउट करेन. सो एव्हरीबडी प्लीज बी ॲट होम. गुड. बरं, अस्मीला या सगळ्याची कल्पना दिली आहेस का? दिले, त्याने सकाळीच फोन केलाय ब्रह्ममुहूर्तावर. हो, काय रे? मॉम, सारंग दादाने तुला न विचारता अस्मीला कॉल केला, हे बरोबर नाही आहे. तुझं काय काय चाललंय ते सांगू का सगळ्यांना? माझ्याकडे पुरावे आहेत. कानू, हे बघ, भांडी नाही म्हटली तर लागणारच आहेत आपल्याला. साड्या 25 साड्या लागतील. साड्या तर लागतीलच नाही का, मानपानाच्या असतात त्या. होय की, आपण लोकांकडनं घेतलं म्हटलं आपल्याला बी देणं भागच आहे की. परत पुढे आलं जेवणाचा खर्च, गाडी खर्च, इतर खर्च, यो एक 5-1 हजार. हे असं समजा बघितलं तर कमीत कमी किती बी काटकसर केली तरी 50,000 रुपये खर्च तर होणारच आहे. भाई, कसं करायचं आता? हाव, आपल्याकडं तर विकण्यासाठी बी आता काहीच उरलं नाहीये. होय की,
मी कर्जासाठी पतसंस्थेमध्ये विचारले. बघूया आता काय होतंय ते. हो का? अजून कर्ज काढणार होय तुम्ही? हा? त्याला काय म्हणतात माहितीये का? बुडत्याचा पाय खोलात. आणि पहिलं काढलेलं कर्ज विसरलात? विसरलात? नवीन कर्ज काढणार, त्याचे हप्ते कोण भरणार? काय सोय त्याची? कोण विचार करणार त्याचा? दादा, आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यातच माझं लग्न करूयात. अजून एक दरिद्री विचार. ए सावळे, अगं त्या अमररावांचं घर नाही पाहिलं का तू? केवढा मोठा सेट आहे त्यांच्या घरचा. अगं मला जायचंय परत त्यांच्या सोफ्यावर बसायला, उड्या मारायला. हा, हे असं गरीब लग्न लावलं तर त्यांच्याकडे काय तोंड दाखवू ग मी? कानू, अगं आपण त्यासनी त्या हॉल बुक करायचं बी विचारलं नाही. अरे पांडुरंगा, तो एक खर्च वाढला. त्या खर्चाची काळजी करायची नाही. रामकृष्ण हरी. साऊ, पाया पड. पाय पडते. असू दे असू दे. हो ना. अहो लग्नासाठी आम्ही ऑलरेडी हॉल बुक केलाय. काय? अहो पर तुम्ही तुम्ही अजिबात काळजीच करू नका त्याची. माझ्या लेकीचं लग्न आहे, आईने काळजी घ्यायलाच हवी ना. लक्ष्मी रोडवरचा हॉल बुक केलाय. कुठं? लक्ष्मी रोडवरचा. लक्ष्मी रोड, तो मोठा राजवाड्यासारखा हॉल. अशा अशा लाल लाल पायगड्या पडलेल्या असतात. तो तो हॉल खरं? हे बघा बघा, लक्ष्मी रोडवरचा तो राजवाड्यासारखा दिसतो. मला हे चक्कर येईल आता. म्हणजे या सावळीच्या लग्नासाठी तो लक्ष्मी रोडवरचा हॉल होय? आमच्या या सावळीचं लग्न एवढ्या मोठ्या हॉल मध्ये लागणार? ग बाई 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 बाई. सासरी बुवा, एक काम करा, अप्पू भाऊजींची दवाखान्यातली परमनंट कॉट आहे की नाही, मला ऍडमिट करून टाका बाई तिथं. एवढ्या मोठ्या हॉल मध्ये सावळीचं लग्न शक्यच नाही. ओ खोटच बोलत असणार तुम्ही. पाणी द्या मला, पाणी पाणी द्या. हे द्या. जगन्नाथजी, तुम्ही माझ्या साऊसाठी एवढं करताय, तुमचं लय लय आभार. अहो खरे आभार तुमच्या या विठ्ठलाचे. मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं. ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होत आहे. म्हणजे लग्न मंडपात जसं राजकुमार घोड्यावर बसून येतो तसं? हो तर. मॅम, या काही डिझाईन्स आहेत. कॉस्ट्युम बघ, कॉस्ट्युम. नाईस. मॉम, राजकुमार दादा आणि अमृता वहिनीचे आउटफिट ऑलरेडी फायनल झालेत. हो मम्मा, आणि माझं पण झालंय, फक्त ऐश्वर्या बाकी आहे. तिलाच काही मिळत नाही. पण तुम्हाला एक माहिती आहे ना, सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे अस्मी. भैरवी पासून जरा सांभाळून राहा. हो, येतो. भैरवीचा फोन येतोय. स्पीकरवर टाक.
हॅलो. हॅलो अमर, तुझ्या काहीतरी फायद्याचं सांगायचं होतं मला. एक सत्य आलंय माझ्या समोर. कसलं सत्य? भेटूनच बोलू. ऍड्रेस पाठवते, लगेच ये. ठीक आहे. जाऊन ते काय म्हणते बघ आणि संध्याकाळी कळ. ठीक आहे. सावध राहा. तेव्हा सगळ्यात आधी तिचा लुक फायनल होईल आणि मग आपल्या सगळ्यांचा. सारंग, हे बघितलेस तू? हो मॅम, सारंग सरांनी अस्मी मॅमसाठी हा लुक फायनल केला. नाईस. अस्मी, बघ जरा. अस्मी, काय झालं? नाही आवडलं का? अरे सारंग, सारंग, आय एम रिअली सो सॉरी, पण रूपम कॉस्मॅटिक्सच्या मेहंदळे कुटुंबाची होणारी सून आहे ती. तिच्यासाठी काहीतरी युनिक, काहीतरी डिफरंट हवं ना. आय मीन हे खूप सिम्पल. तुमच्याकडे आणखी काही ऑप्शन्स असतील तर प्लीज दाखवा ना. सॉरी मॅम, अजून ऑप्शन्स नाही आहेत. हे एवढेच लुक आहेत. एक्सक्यूज मी, मेहंदळे कुटुंबासाठी काम करताय तुम्ही, कळताय ना? मग ऑप्शन्स का नाही आहेत? ऐश्वर्या, जरा थांब, शांत हो. हे बघा, 2 दिवसात ट्रायल्स आहे, सो मला आणखीन ऑप्शन्स बघायचे. येस विमांश. तिलोत्तमा, आपल्या लग्नाच्या वेळेला आठवतं ना तुला? ट्रायल बियल काही भानगडच नव्हती. जे काय झालं ते डायरेक्ट फायनल. आपला काळच वेगळा होता. हो, हल्लीची जनरेशन खूप फास्ट आहे. त्यांना वेळेच्या आधी सगळं हवं असतं, हो ना? आई जनरेशन जरी फास्ट असलं तरी इमोशन तेच आहेत ना. खरीच गोष्ट आहे. एखाद्या खास व्यक्तीसाठी, विशेषतः मुलीसाठी साडीपेक्षा बेस्ट गिफ्ट काय असू शकतं? आणि आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला आपण आनंदात ठेवायलाच हवं. ते सगळं बरोबर आहे, पण तुझा चॉईस तिला आवडलेला दिसत नाहीये. नाही नाही, असं काहीच नाहीये. ऍक्च्युली माझी आई नेहमी म्हणते की नवऱ्याचं मन जपायच्या आधी घरातल्या माणसांचं मन जपावं. माझं किती वेळ तो बघ आलाच. बोला. काय मग अमरराव, झाली का लग्नाची खरेदी वगैरे? बसता झाला? हो, सुरू झाली. पण मला नाही वाटत आता त्याची काही गरज पडेल. का म्हणजे? कसं आहे ना अमर, सावलीला मी लहानपणापासून ओळखते. एका श्रीमंत घरची सून व्हावं हे तिचं कायमच स्वप्न होतं. ताराला नेहमी सांगायची ती. आणि पहिल्यांदा जेव्हा मी सावलीला मेहेंदळेंच्या घरी नेलं होतं, सारंगला भेटवलं होतं, तेव्हा तिचे डोळे दिपले होते हा त्यांची श्रीमंती बघून. कितीही झालं तरी शेवटी सारंग मेहेंदळे
तुझ्यापेक्षा श्रीमंतच आहे नाही का? पण या फोटोने तसं काही सिद्ध होत नाही. आणि तसं असतं तर सावली बोलली असती माझ्याशी. माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा फरक पडत नाही. येतो. अमर, अरे तुझ्या काहीही झालं तरी सावलीचं लग्न मोडल्याशिवाय मी राहणार नाही. बाबा बाबा, हे बघा अक्कीची साडी. वा, छान आहे. अमररावांनी समजते साड्या पाठवल्या. खरंच देव माणूस आहे हो. दादा, अरे अप्पू जरा दम धर ना. ती आली तर ती दाखवल ना साडी. ती काय दाखवते? आल्या आल्या चहा टाकायला गेली आणि मला काही दम धरत नाही. पाय बाबा हो. चहा. साडी लय भारी दिसत. नवरी म्हणून माझी साऊ लय भारी दिसल लग्नामध्ये. अक्की, मला बी चहा पाहिजे. नाही तुला नाही मिळणार. अगं दे की. अप्पू, डॉक्टरांनी सांगितलंय तुला चहा नाही द्यायचा म्हणून मी नाही देणार. अप्पू, तुला सावलीच्या लग्नात नाचायचंय ना? मग आतापासूनच तब्येतीची काळजी घे. चाय बे काय नाही काय बाबा? बरं, मला चहा नको, पण मला तुझ्या लग्नाला नाचायचंय. अक्की, मग कसं? दादा, तुला माहित आहे आपल्या घरात माझ्यापेक्षा बी भारी डान्सर आहे. आपल्या घरात तुझ्यापेक्षा पण चांगला डान्सर? बाबा, कोण कोण आलं? आला का आवाज? ते आमची वहिनी. साऊ जाय डान्सरला चहा देऊन ये. मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? मला माहितीये तुझ्यापेक्षा मी चांगली दिसते. याचा राग येतो ना ग तुला. झळकांडे झळकांडे. काय काय करू मी आता सांगा ना? मला माहितीये कुणाला बी या घरात माझं चांगलं बघवत नाही हो. काय करू मी आता? या सावळीच्या लग्नात मी तिची वहिनी आहे ना. काय नाही सुनमी राहू मी. जयंती किती कांगावा करती. लग्नाचं घर आहे बाई, जरा समजुतीनं घे. वहिनी, तो चहा मी नाही सांडला असंच म्हणशील ना तू आता? मग काय मी सांडला काय ग तो चहा? त्याला काय म्हणतात माहितीये का? आधी घालायचा घाव आणि मग आणायचा सालसूतपणाचा आव. ते काय मला आता नवी कोरी महागडी साडी पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं थांब जयंती. आला का नवीन डायलॉग? बास जयंती बासच्या भूतपूर्व यशानंतर माझ्या नवऱ्याला नवीन डायलॉग सापडलाय.
डायलॉग काय? थांब जयंती. नाही थांबणार मी, थांबणार नाही. सगळ्यांनी ना कान उघडे ठेवून ऐका. हिच्या लग्नात नेसायला मला महागडी नवी कोरी साडी पाहिजे, ती पण आत्ताच्या आत्ता. आणि नाही दिली ना तर हिच्या लग्नाला कोट्टलवारांच्या खानदानातलं कुणी बी येणार नाही. मी पण नाही, मी पण नाही. घे घे बाई माझी साडी. घे. वा बाजूला तुम्ही वा. जयंती